आम्ही डायरेक्ट डिटेल जे आहे ते आहे प्रॉपर त्या संगममध्ये गावात. येता तुम्ही? हां, भादाणे गाव माझा. भादाणे? हां, सोनवळे. हां, भादाणे काय नाव सोनवळे. आपलं? विजय सोनवळे. सोनवणे. सोनवळे. भादाणे. बरं. नमस्कार मित्रांनो, रात्रीचा प्रवासमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्ही गेल्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवलेलं तसं आज आम्ही त्या नदीवरती आलो आहे. काळू नदी आणि जो संगम आहे त्या संगमवर आलो आहे आणि संगमची सगळी डिटेल आता काका सांगणार आहेत तुम्हाला. आता आम्ही दिवसाच्या वेळेला आलेलो आहे. तर काका पुढचं कव्हर करते. नमस्कार मित्रांनो. भादाणे गावामधून थोडंसं पुढे आलं का इथं संगम म्हणून एक गाव आहे. त्या संगम गावामध्ये शंकराचं देवस्थान आहे ते, याने महादेवाचं देवस्थान आहे. जागृत देवस्थान खूप जुनं आहे आणि ते पण पांडवांच्या काळामधलं आहे. आणि इथे जागसूत 3 नदी आहेत. काळू नदी, डोळफुट नदी आणि शंकराची नदी. त्रिवेणी संगम आहे. इथे दशक्रिया करण्यासाठी खूप लोक मुंबईवरून इकडे येतात. दशक्रिया पण इथे होते. तर ह्या ठिकाणीवरची तुम्हाला अशी माहिती आहे इकडची की बरेचसे लोक इथे येतात. आणि जे तुम्हाला मी सांगितलं होतं की बाबा इथे एक पट्टीचा पावणारा ज्यांनी मेडल घेतले होते तो बुडला, तो ह्या नदीतच बुडलेला आहे. इथे खाली तिकडे तुम्हाला ब्रिज दिसतोय, त्या ब्रिजच्या जाऊन आम्ही लोकांनी काढलेला त्याला. ह्या गोष्टी इथे ह्या घडलेल्या आहेत. आणि रिअल इथे तुम्ही कोणाला विचारलात तर बरेच तुम्हाला लोक इथं सांगतील का तो पट्टीचा पावणारा मेडल कमवलेला याचा कल्याणमधला, शेवटी त्यांनी त्याचा जीव इथे गेलेला आहे, वडिलांचा कार्य करताना गेलेला आहे. तर ही नदीकडची तुम्हाला सांगितलं, तुम्हाला रात्री तुम्हाला दिसलं नाही, पण हे आता तुम्हाला दाखवते. रात्री 12च्या नंतर स्मशानामधला आतलं तुम्हाला डिटेल तुम्हाला सांगेन. काका आम्ही हा जो व्हिडिओ बनवतोय, हा व्हिडिओ आपण दिवसाचा का बनवतोय तो आपल्याला व्ह्युअर लोकांना सांगायचा. आणि रात्री आपण येणारच आहोत, रात्री तर येणारच आहोत आणि आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. पण आता आपण फक्त तुम्हाला जो लास्ट व्हिडिओमध्ये अंधार काळोख दिसत होता तो आम्ही आज दाखवण्यासाठी हा संगम आलेलो आहे तुम्हाला, म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ आता शूट करून दाखवतो आहे. जे सांगितलं त्याचा प्रत्युत्तर तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त आम्ही आलेलो आहे. इथे मंदिर आहे, त्रिवेणी संगम आहे, त्या तिकडे जाऊन उभं राहिलो तर रात्री तुम्हाला इकडे काही दिसलेलं नाही. पण आता हे तुम्हाला दाखवण्याचं काय काय ही घटना इथं घडलेली आहे. इथे बरेचसे भट आहेत, राजन मंडलिक बिंडलिक हे सर्व आहेत तिथे भट. हे तुम्हाला सर्व हकीकत सांगू शकता, विचारू शकता. ते पूर्ण तुम्हाला सक्सेसफुल हे इथं किती खोटं आहे आणि किती खरं आहे याच्यासाठी तुम्हाला आम्ही दिवसात या टायमात तुम्हाला दाखवते. पण रात्री तुम्हाला परत प्रवास तुमचा आमचा चालू आहे. ठीक आहे, रात्री भेटूया. रात्री भेटूया. चल, थँक्यू. आला बरोबर. स्टार्ट. नमस्कार मंडळी. रात्रीचा प्रवास संध्याकाळ झाली, आता रात्र व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला ह्या इथूनची स्टोरी, समोरचा एक ब्रिज दिसतोय, त्या ब्रिजवरती तुम्हाला स्टोरी सांगतोय. तर ब्रिज असा आहे का तिथे खाली पण स्मशानभूमी आहे. तिथे सर्व अग्निमिग्नी पहिले द्यायची, आता सर्व बंद झालेलं आहे. त्या ठिकाणी पहिला अगोदर सुरुवातीला एक तिथे एक छोटा ब्रिज आहे पहिला एक, तो आज ब्रिज तुटलेला आहे, तो पण तुम्हाला दाखवू आम्ही नंतर. पण त्या ब्रिजवरनं एक बैलगाडी चालली होती. त्या बैलगाडीमध्ये 3 जण होते, एक लहान पोरगा होता आणि 2 जण मोठी माणसं होती. एक किनवलीला परत चालले होते रिटर्न. त्या टायमाला पाण्याचा फोर्ममध्ये ते वाहून गेलेले आहेत आणि वाहून गेल्यानंतर ते झाल्यात. पण त्या ब्रिजवरती आत्ता पण केव्हाही अमावस्याला जर आलात तर तुम्हाला तिथे बैलगाड्यांचा आवाज येणारच. दुसरी गोष्ट का तिथे एकाने वरून पावसामधलंच, तो पण वडीलमधला माणूस होता, त्याने वरून उडी मारून आत्महत्या केलेली आहे. त्याच्या घरात नाही आहे ना तुम्ही केलेलं आहे. तसंच वडीलमध्ये पण बरेचसे आहेत, भादाण्यातले बरेचसे आहेत. तुम्हाला पुढे पुढे अजून तुम्हाला मी बरंचसं सांगू शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत इकडच्या. पण इथूनचा आमचा हा जो देवस्थान आहे, हा देवस्थान खूप प्रख्यात आहे. आणि ह्या देवस्थानामध्ये इथे लोक बॉम्बेवरनं येतात विधी कार्य करायला. त्यासाठी बॉम्बेवाल्यांना पण तुम्ही इकडे येऊ शकता, कारण त्रिवेणी संगम तुम्हाला स्वच्छ पाणी आणि सुरक्षित 3 देवाचा नदीचा संगम आहे. आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि ओके. थोडंसं. नमस्कार मित्रांनो. हे तुम्हाला आता आम्ही स्मशानामधून बाहेर आलोय. तुम्हाला जे काय गोष्टी सांगतो ते आहेत. आणि आमचं हे सर्व इकडे हे इथे आहे, विधी कार्य करायची जागा आहे. आता आम्ही घरी चाललोय. जाताना तुम्हाला एक मध्ये परत एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे मध्ये. तसंच काय तुम्हाला जर वाटलं असेल तर तुम्ही आम्हाला फॉलो करा.
अं, तर मित्रांनो, स्मशानभूमीकडे चाललोय. तुम्हाला सर्व दाखवतो तिकडचं काय ते. ओके. Start. स्मशानामधून बाहेर पडलोय. आम्ही इथं आता मध्ये आलेलो आहे. इकडे इथं ब्रिज आहे. त्या ब्रिजवरती आम्ही ते थांबलोय. हा रात्रीच्या प्रवासामधली ही गोष्ट जी आहे ही मोठी आहे. तिकडे तुम्हाला त्यासाठी तर एक गोष्ट, तर हा ब्रिज आहे. ह्या ब्रिजवरती ती गोळीबांधीबाई ही इथपर्यंत फिरते. तिचा हा भाग आहे यायचा जायचं. ती त्रास देते सर्वांना, हे त्यानंतर पण बोलल्या, पण हे इथं आहे ती जागा. आणि तसंच थोडंसं जो मागे गेलं तिकडे तर देवाचं स्थान आहे. तिथे झाड आहे उमराचं. वर्षाचे 12 महिने तिथे पाणी प्यायला भेटणारच एक तिथं जागा आहे ती. आणि किती पाणी नदीचं आटलं तर तो पाणी असतो तिथे. हे आमच्या इकडचं हे तुम्हाला हे हकीकत सांगितलं. तुम्हाला किती जर खरं किती खोटं वाटतंय ते आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. काका, आपण स्मशानभूमीमध्ये गेलेलो, तिथे तुम्हाला काय अनुभव आला? अनुभव म्हणजे असं का तिथे एक चांगला आवाज आला आम्हाला, थांबू नका, निघा इथून. हा एक आवाज आम्हाला तिथे चांगला आला. म्हणून आम्ही तिथे जास्त टाइम मग थांबलो नाही, कारण आपण अतिपणा करणं बरोबर नाही, म्हणून आम्ही लोक निघून आलो. ठीक आहे. आता आपण ज्या ब्रिजवर आहोत त्या ब्रिजची स्टोरी काय आहे, तिथे काय आहे? ह्या ब्रिजचे इथे इथे वळी बाळंती बाई आहे. ती खालपासून इथपर्यंत इकडे फिरते ती. आणि तिचा हा त्रास सर्वांना आहेच. इथं खाली जर उतरलं तर खाली एक ब्रिज आहे. त्या ब्रिजवरती ती असतेच. ती जागाच आहे इकडे ही. काय इथे कुठे कुठे पण ती कपडे धुते, खाली तिकडे धुते, इकडे धुणार, भांडी घासणार, रात्रीचा आवाज येतोच. अजून आपण कव्हर केलं, आज आपण लाईव्ह कव्हर केलंय हा. संध्याकाळचं. हा. जे आपण नदीचा संगम दाखवलाय तो दाखवलाय. हम्म. जे आपण लास्ट व्ह्युअर्स लोकांना जे दाखवायचं होतं हम्म. ते आपण या व्हिडिओ मध्ये दाखवतोय. दाखवतो. जो आपल्याला संगम दाखवायचा होता, जे लोकेशन दाखवायचे होते ते लोकेशन आपण दाखवतो आज. या व्हिडिओ मध्ये दाखवतोय. हो, बरोबर आहे. तर काय सांगणार तुम्ही आपल्या व्ह्युअर लोकांना, काय सांगू शकता? आम्ही आज रिअल तुम्हाला दाखवतोय. तुम्हाला पाहिजे रिअल बघायचं तर आमच्याबरोबर येऊ शकता. आम्ही रोज जिथे जाणार तिथे येऊन तुम्ही बघू शकता ती रात्र कशी असते ती. आता पण इथंच ह्या नदीच्या किनाऱ्याला इथं आता चिनबिन चालू झालेली आहे. थोडंसं वातावरण ते तुम्हाला दिसणार नाही, पण वेगळं वातावरण इकडे दिसायला लागलेलं आहे. त्यामुळे थांबणार नाही जास्त टाईम. आम्ही पण आपला निघणार आहे. ठीक आहे, मग सबस्क्रायबर लोकांना आपण ये. सांगू. हाच ब्रिज बोलणं की हा ब्रिज. नमस्कार मित्रांनो, हा बघा हा ब्रिज आहे. हा ब्रिज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, ज्याची हॉरर स्टोरी असणार आहे. ही तुम्ही बघू शकता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ही तुम्हाला आम्ही दाखवणार आहे काय आहे. हो, इथं माणूस उभं दिसतो. हा, इथे दिसतो. बघा, इथे तुम्हाला माणूस उभा उभा दिसतो. दिसतोय. हो, दिसतोय का तुम्हाला? म्हणजे याला खाली गेला. रात्रीच्या प्रवासामध्ये इथं थोडे पुढे गेल्यानंतर एक ब्रिज आहे परत. त्या ब्रिजवरती पण तुम्हाला एक गोष्ट सांगणार की अख्खा वराड गायब झालेला आहे. अख्खा वराड गायब झालेला आहे. गायब झाला म्हणजे ऍक्सिडेंटही झालेले आहेत, पण त्याची तुम्हाला पूर्ण स्टोरी आम्ही लोक रात्री येऊन इथे दाखवणार आहोत. आणि हा भाग सांगतो ना आम्ही तुम्हाला, हा भाग संपूर्ण बेकार. बघा, हा इथे आणि हा झाड आहे इथे. हा झाड आहे. ह्या झाडाजवळ इथे अख्खा वराड गायब झाला इथे खाली. त्या नावाला छोटा ब्रिज होता. आणि लग्नाचा वराड, लग्न लावून निघालेले माणसं इथे गायब झालेले आहेत. इथे रात्री तुम्ही जर आलात तर तुम्हाला ऐकायला भेटेल, आवाज भेटतील, आरडाओरडाचे पण आवाज येतात. पण हे तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमेला. बाकी इतर दिवशी तुम्हाला काहीही वाटणार नाही. बस. ओके, गेला का आवाज? गेला काय? रात्रीचा खेळ चालू, हा तुम्ही सिरियल बघितला. रात्रीचा प्रवास या नाही. चॅनल वरती तुम्ही असे नवनवीन व्हिडिओ बघू शकता, जे रात्रीचे थरारक दृश्य तुम्हाला दिसू शकतात.
आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. थोडं इकडे चेहऱ्यावरती फिरव, मग दाखवायचं आहे तर. चेहरा नाही ना. हा? चेहरा गाडी चालवताना तुम्हाला नाही दाखवायचं, नंतर दाखव. आलं? आलं. बस. पुढे दाखव आता, पुढे दाखव, पुढे दाखव, पुढे दाखव, पुढे दाखव, पुढे दाखव. नाही आता नाही गेला. दिसला तर हा इथे एक दिसला तर, कारण इथं असतातच. ही लाईट कुठली? मित्रांनो, हा बघा रात्रीचा प्रवास. आम्ही आता निघालोय मंदिराकडे. मंदिराकडे तुम्ही बघू शकता, रोड बघा कसा आहे. रात्रीचे 12 वाजले आहेत आता. आम्ही चाललोय आता मंदिराकडे. ह्या जंगलामध्ये इथे वाघ आहेत, डुकरं आहेत, ससे आहेत, हरणं आहेत, भेकरं आहेत. आणि ह्याच जागेत इथं रात्रीचे कोणी येत यायला मागत नाही. इथं पुढे गेला का तुम्हाला दाखवणार, इथं मान काप्या तो अडवतो. पण कोण काका अडवतो? मान काप्या. खरंच? हो, अडवतो. हा टाइम झालेला आहे आणि या टायमामध्ये आम्ही निघालो त्याकडे. आता तिकडे म्हणजे चाललोय देवीकडे, चाललोय आम्ही लोक. आता तिथे चूक झाली तर तो चूक दाखवतो लगेच. नमस्कार मित्रांनो, बघू शकता तुम्ही, रात्री आम्ही चाललोय मंदिराकडे. पाऊस पण आहे थोडा, आंघोळ करा नाही त्याच्यामुळे शूट नाही करता येते बरोबर. भिजलो. पण तुम्हाला आम्ही कव्हर करून दाखवतो पूर्ण. पुढे बघा मंदिर आहे देवीचं, वरजाई देवीचं, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आम्ही, ते मंदिर. त्या मंदिराकडे चाललोय आम्ही. आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत. बघा तुम्ही बघू शकता, इथे कोणच नाही, सगळा अंधार आहे. हे बघा खेकडे, बघा खेकडे फिरतायत. हा, थांब 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 थांब, ये थांब थांब, नंतर पकडू. चल ये. आपण कुठे आलोय? आपण काय हा, ये एक नाही इकडं नाही ना. या. बघा मित्रांनो कसा रस्ता आहे, बघू शकता तुम्ही. अंधार, त्यावरती पाऊस. मित्र, हा एक चमत्कार दाखवतो तुम्हाला. आम्ही मंदिराकडे गेलो तेव्हा लाईट नव्हती, लाईटच नाही. कनेक्शन का निघालेले आहेत.
पण तिथे आत्ता लाईट दिसते. आम्ही इकडे बाहेर आलो तर लाईट दिसायला लागली. हा एक मोठा चमत्कार आहे तिचा. ह्याच्या अगोदर पण आम्ही आलो ना तेव्हा पण लाईट होती, पण आता आम्ही गेलो तेव्हा लाईट नव्हती. आणि त्या ह्याच्यावरती प्रमाणे तुम्हाला सांगतो इथे एक व्हाळा आहे. ह्या व्हाळावरचं तुम्हाला सांगतो तिकडं वरती चढण आहे, इकडं वर चढण आहे. ह्या चढणीवरती इथे पाणी लोकांना दिसलं होतं असं ना तुम्हाला पाणी दिसतो म्हणून इथं फुल भरलेलं पाणी. सकाळी दुसऱ्या गाड्या ज्या आल्या मागून त्या गाड्या निघून गेल्या तेव्हा लोकांना असं वाटलं की बाबा इथे पाणी नाही, पण इथं पाणी लोकांना त्यांना दिसत होता. ही दिशाभूल करण्याची इथं जागा पण आहे. इथे दिशाभूल होते. तुम्हाला काका कधी अनुभव झालेला हा? हा अनुभव मला कमी जातात 8 वर्षापूर्वी झालेला आहे. 8 वर्षापूर्वी तेव्हा आम्ही इथं आलो होतो आणि आम्ही पण अडकलो होतो. आम्ही पण जाऊ शकत होतो इकडनं तिकडे, पण आम्हाला नंतर समजलं की आम्हाला गाड्या जात आहेत, त्यामुळे आम्ही लोकांना म्हणतं गाड्या काढलेल्या आहेत. तर ही इकडची ह्या वरजाईची हकीकत आहे. अजून तुम्हाला आतमध्ये पुढे बरंचसं दाखवायचं आहे, ते पण आम्ही तुम्हाला दाखवतो. चला आमच्याबरोबर. लाईटचा मंदिराचा प्रकाश पाठी आहे आणि पुढे 2 मोबाईल सारखे टॉर्च दिसतात बघा. कसे दिसतात का तुम्हाला? दिसले हे इकडे इकडनं उभं राहा. इकडे इथून बरोबर दिसतो. झूम करून दाखव. इकडे ये माझ्याकडे, माझे ते झूम करून बघा. झूम करून बघा. वाजले किती? 12:15. तिघच इथे नाही आलो तर गाडीमध्ये आमचा चौथा पार्टनर सुद्धा आहे, प्रकाश मंजुनाथ बोगड. पण त्यांची हातभर शब्द नाही वापरू शकत, त्याच्यामुळे ते गाडीतच बसून आहेत आणि आम्ही आपल्या बाहेर. आम्ही तुम्हाला जे बोलवतो ना का मान काप्या म्हणून आहे, तो मान काप्या हा इथे आहे. इथून वरून येतो इकडनं, सरळ खाली उतरतो इकडे आणि ते देवीच्या त्या आडलं तिकडे त्या भागात जातो. इथे ज्यांचं घर आहे मानसी सिरकेचा त्यांच्या मुलाला पण त्यांनी इथे अडवलेलं आहे. गाडी दाबून ठेवली होती. तसंच त्या देवीचा मेन म्हणजे त्यांची स्वतःची देवी जी आहे ते जगदीश माळुसरे, तर त्यांना पण इथे त्यांनी अडवलं होतं. गाड्या इथं बंद करून ठेवलं होते आणि त्यांना असं चालायला जायला लावलं होतं. त्याच्या टायमामध्ये कोण इथं आला तर त्यांच्या गाड्या सर्व इथं थांबवत होतो डायरेक्ट. हा त्याचा इकडचा हा एक दरार आहे. दिसला तो अडवल्याशिवाय राहत नाही तर माणसं सरळ निघून जातात. चला आता पुढे जाऊया. पुढचं तुम्हाला दाखवतो परत. हाय मानसी सिरकेचा इथे हा बंगला आहे त्यांचा समोर, आणि हा पूर्ण जंगल आहे. इकडे वरच्या साईडला पूर्ण जंगल आहे, डोंगर आहे हा. यांच्याकडे बकऱ्या आहेत, त्या बकऱ्या पण आम्ही तुम्हाला सकाळी दाखवणार आहेत. एक 40 बकऱ्या चराला इथं सोडल्या होत्या. ह्या बकऱ्या इथे गायब झालेल्या होत्या. दिसत नाही. आवाज येतोय पण दिसत नाही. इथून किती लांब आहे? 2 मिनिटं मला लागणार नाहीत घरात जायला. भर दिवसा झालेले आहेत. तर ह्या जंगलामधून इथे त्यांना एकदम डायरेक्ट त्यांचं गुप्त कोण टाकले होते. जेव्हा वरजायला तिला तिथं मान दिलं, नारळ दिलं, चुकले होते ते. त्याच्यानंतर तिथं इथे ते घरात जाईपर्यंत बकऱ्या त्यांच्या पाठोपाठ मागे निघाले. तुम्हाला त्यावर दुसरे सांगितलं का इथं समा निघतो. समाची जागा इकडं नाही. हा डोंगर आहे इथे. तुम्हाला सकाळी तुम्हाला डोंगर दाखवणार तो. त्या डोंगरापासून तसं तिकडनं त्या डोंगरापासून तिकडे त्या डोंगरात बाहेर पडतो तो. दिवटे दिसतात, माणसं दिसत नाही, कोणी दिसत नाही, पण दिवे दिसतात. आणि ते दिवे आणि पालखी, ही पालखी ही वेताळी जाते. वेताळीची पालखी जेव्हा चालत असताना त्याच्या आडवं जर कोण गेलं तर त्यांनी त्याला संपवण्यात जमा असतो. हे तुमचा समा आहे. समा हा खूप बेकार, सहसा त्याला बघायला कोणाची हिंमत नाही आहे, आमची पण नाही, कोणाचीच नाही. आणि ज्याला बघायचं असेल तर त्याला बिन वस्त्राने तिथे जाऊन उभा राहायला लागतो. त्याच्यात त्याचा नशीब चांगला असेल तर तो पालखीला हात लावू शकतो. त्याचा नशीब चांगला नसेल तर त्याला वर जायचं असतो. ह्या 2 गोष्टी इथे घडतात. आणि हे तुम्हाला आमोशाला बघता येईल. ती पण आमोशा जिला मोठी आमोशा बोलतात त्याच आमोशाला इथे ते बघायला भेटतं. ते बरोबर तुम्हाला महिन्यातून एकदा तरी बाहेर पडते ती. आणि ती जागा पण तिथे आम्ही तिथे पडलो होतो. तुम्हाला सांगितलं चिंबोऱ्याचं पण होतं, ते घेऊन पडलो होतो. हीच जागा इथे आहे. संपूर्ण जंगल आहे. या जंगलामध्ये इथं काय नाही,
आता पाऊस आलाय, त्याला पाऊस आलाय. पावसाला आमचं असा एक साईडला उजव्या साईडला जायचा, नंतर डाव्या साईडला तर ही झाडी इकडे वरपर्यंत आहे, उंच आहे वरती, तर ते ठिकाणी तो दिसायचा. अशा 2-3 फेऱ्या मारल्यानंतर आमच्या लोकांचं लक्ष गेलं. त्यात आम्ही आता ज्यांची नावं घेतलं ती सर्व होते, त्यांनी सर्वांना आम्ही बघितलं काय झालं म्हणून. त्यावेळी मानसिक सेक्रेटरीला बोललो की बाबा तुम्ही देवीला दिवा लावलात काय? तेव्हा त्यांनी डोक्यावरती हात मारून घेतला आणि बोलत दिवा लावायचं विसरलो. ठीक आहे बोललो, जाऊन दिवा लावून येऊया. दिवा इथून उठल्यानंतर दिवा लावून आल्यानंतर तो दिवा गायब झाला. तो परत आतापर्यंत काही दिसत नाही आहे. ते तसंच ह्या जागेत तिची संपूर्ण फेरी चालू असते. काही टायमाला इथे त्यांच्याकडे घटना पण घडलेल्या आहेत. त्यांचा सापावरती पाय पडलाय, त्यांना केव्हा डोस न करणार, एवढी ती ताकद आहे की ती सहसा कोण डोस करून देणार नाही. ही जागा संपूर्ण तशी बदला देवाची पण आहे आणि भूतांची पण आहे. आज ह्या जागेवरती आणि त्या घर बांधलेलं आहे व्यवस्थित, इथं सर्व चाललेलं आहे, कसला त्यांना प्रॉब्लेम नाही, काय नाही. बाकीचे इथं कामात डेव्हलप चालू केलेले आहेत. पण ह्या जागेमध्ये अतिरेकपणा केलेला तिला खपत नाही. बकऱ्यांचं तुम्हाला सांगितलं, तसंच तुम्हाला सांगितलं की तिथं हा त्याचा फेरा असतो, त्या फेऱ्यामध्ये कोण सापडला तो जगत नाही त्या टायमामध्ये. दुसरी गोष्ट, ह्या इथे कुठलाही माणूस बाहेरचा येऊन त्यांनी अतिरेकपणा केला आणि किंवा इथं काय देवदिवसी करायचा प्रयत्न केला, ती त्याला पण टिकून देत नाही. ही हकीकत तुम्हाला जसं मी पहिला सांगितलं होतं तेच तुम्हाला आता आम्ही लोकांनी लाईव्ह मध्ये चालू केलेलं आहे. पूर्ण नाही भांडवपणा नाही, भांडवपणा. हीच ती प्लॉटिंगची जागा आहे जी अजून ओस पडलेली आहे. तुला आंब्याचं झाड दाखवलं होतं, हा आंबा आहे, आंब्याचं झाड आहे. इथे आवाज येतातच. हा आंबा बघा, आंब्याचा रूप बघा संपूर्ण, मग ते तुम्हाला ते कळेल काय आहे ते. आणि इकडनंच पुढे देवीचं मंदिर आहे, हा बरोबर सगळं आहे. पुढे देवीचं मंदिर आहे. काय ती झाडं दिसतात, चला रान दिसतं तिकडे आहे. पुढे जगदीश भाऊचं ते आहे. मित्रांनो बघा कसं घनदाट जंगल आहे, ते बघू शकता तुम्ही. तिकडे दाखव, तो दाखव, वरचा भाग दाखव. हा थोडी माती काढ. नाही बस बस झालं, चल बस झालं. आणि ही पिंडी दाखवून दे. हा तू हे कर, बाय सांग ना कर तिथे. हे आमच्या गाव देवाची, बोल बोल तू, बघ तुझं हे कर. ही पिंडी आहे इथे म्हणून. ही आमच्या गावदेवाची पिंडी आहे. थांब एक मिनिट. ही आमच्या गावदेवाची पिंडी आहे. बस ये बाहेर. हे आमच्या गावदेवाची पिंडी तुम्हाला दाखवली. ह्या गावदेवाला आमच्या इथे त्याला छत चालत नाही, वरती त्याला छप्पर नाही पाहिजे. फक्त साईडने आमच्याकडे फक्त लाद्या लावलेल्या आहेत लोकांना फिरण्यासाठी, जाण्यासाठी. दुसरं म्हणजे इथे खूप जुना आहे, हा पिंपळा झाड आहे, खूप जुना आहे.
हे माझ्या आजच्या पंजापासूनचा असं ना तो याच्यामध्ये आतमध्ये आहे फणेवाला, केव्हा ते जो बाहेर पडतो दिसतो लोकांना, पण इथं आहे. याला छत टाकायचं नाही म्हणून ते तसंच राहिलेलं आहे. त्यामुळे ते सर्व त्याला नकोच आहे. आम्ही सर्व विचारून झालं, पण त्याला ते छत नको आहे. ओपनमध्ये त्याला राहायचं आहे. आणि ही पिंडी स्वयंभू आहे, आलेली आहे खालून वर. तुम्हाला याच्या पुढची तुम्हाला पूर्ण स्टोरी तुम्हाला सांगतो बरं. ओके. ही गावाची आपल्या काय गाव देवाची ताकद आहे ना, ते सांगून द्यायची. भादरावा कसं हुंकन होईल लगेच. हो. लोक इकडे यायला लागतील, म्हणून कुठे आहे तर बघायला जाऊया. आता सैला देवीच्या पण जायचं आहे आतमध्ये. ती स्वयंभू आहे ना आपली, म्हणजे ती वर आलेली आहे ना जमिनीतून. हा हा. जमिनीतून वर म्हणजे आता देवस्थानच आहे ना. तर देवस्थान पण वर आले ना ती, हा म्हणजे का ती बसवले. नाही एवढं नाही माहिती ते देव म्हणजे काय ते देवच मला माहिती आहे असं ते देव आहेत ते पण दगड आहे ना तिथे. दगड कुठे आहे ते? नाही दगड, सैला देवी दगड नाही. नाही, एवढं नाही माहिती. ते बघू ना, आपल्या घरातले नाही सांगत. स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, भादाना गावातला हा तलाव आहे, खूप जुन्यातला आहे. तिथे आतमध्ये पण विहीर आहे, इकडे बाहेर पण एक विहीर आहे. यामध्ये माझ्या ऐकण्यामध्ये याच्या बायांचं स्थान आहे. त्या बायांचं स्थान खूप पहिला अगोदर लोकांच्या अंगामध्ये म्हणजे येत पण होतं, आणि ते आज तुम्हाला याची पुढची माहिती देतोय. मित्रांनो, गावदेवाचं दाखवलं, तलावाचं दाखवलं तुम्हाला, गावचं तलाव दाखवलं भाद्यानाचं, त्यामध्ये आश्रम पण तुम्हाला सांगितलं. तसंच ह्या गावामधलं सैला देवीचं जे आहे ते पण तुम्हाला सांगतो. कारण ते कसं आहे, आम्ही कुठेही जर जंगलात असलो, आम्हाला समजा साप बीप दिसला तरी आम्ही तिला सांगितलं ना की आपण तुला एक नारळाने तेलाने सोडतो, तो तिथे आम्हाला दिसत नाही. एवढी ही जी पॉवर आहे, ताकद आहे, तिच्याकडे शक्ती आहे. आणि त्या ह्याप्रमाणे इथे गावातल्या प्रत्येक जणांना म्हणजे काही जर असेल तरी ती व्यवस्थित करते. हे सैला देवीचं आम्ही तुम्हाला हकीकत, आणि पुढची हकीकत आहे 4 पिढ्याची, ती तुम्हाला नंतर सांगतो पुन्हा. ओके. तिला जर लावलं तर लगेच बंद होणार. मग ती स्टोरी तिथं बसून सांगणार आहे. फक्त आता काय हे दाखवलं तर पाहिजे ना बघा, हे आपले गावचं आहे म्हणून. हां, आपलं जे देव आहे ते आपण दाखवलं. एका वर्षामध्ये आपण वर एकदम वर चांगले काय काम करायचं असेल तरी हिला इथं मान दिला जातो. एक नारळ बिरळ तिला ठेवला जातो, 5-50 वेळ ठेवला जातो, आणि तिथं खाद्य ठेवला जातो. पण हे इथे कोणालाही त्रास देत नाही, पण ती रस्ता दाखवते. चुकला तर त्याला रस्ता दाखवायला ती तयार असते. हे आमचे जरेमरीच्या आईचं देवस्थान आहे. भादाना गावातला देवस्थान आहे हा. अरे ते एक फुगे काढून घे, एक बाहेरून घे. आणि मंदिराचं घे, बस झालं. आज आपण ज्या स्टोरी कव्हर केल्या आहेत त्याच्यामध्ये भादाने गावच्या कोणत्या कोणत्या देवांची आपण आणि सगळ्या गोष्टींची आपण नावं नाव घेतली घेतलं. आणि जे रेकॉर्ड केलेले आहेत ते जरा तुम्ही सांगू शकता का? आमच्या पहिल्या भादाना गावामधलं गाव देवाचं मी तुम्हाला सांगितलं. त्याचे संपूर्ण तुम्हाला ती जागा वगैरे तुम्हाला ती दिसणार आहे. तसंच आम्ही तलावरच्या आसरांचं सांगितलं, ते पण ते त्याच्यात दिसणार आहे. तसंच आम्ही आज ती सैला देवीचं सांगितलं. ती सैला देवीची तिची पण ती ताकद, तिची शक्ती, तिचा पेट ते आम्ही त्यात दाखवलेलं आहे. ते एक ते सांगितलं गेलेलं आहे. तसंच जरीमरीचं सांगितलं आहे. जरीमरीची काय आहे तिथे ते सांगून दिलेलं आहे. आणि आमच्या गावामध्ये एक मारुतीचं मंदिर आहे. मारुतीचं मंदिर, तो मंदिर पण खूप जागसूत आहे, चांगलं आहे. आमच्या गावासाठी खूप चांगलं आहे. त्याचा जिल्होत्तर पण केलेला आहे, ते पण तुम्हाला त्यात दाखवलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. ही स्टोरी तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला जर काय आवडलं नाही आवडलं त्याचा आम्हाला तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि तुमच्याकडे काही स्टोरी असतील तुमच्या गावामध्ये, तुमच्या शेतामध्ये, तुमच्या घरामध्ये, तर आम्हाला त्या स्टोरीज तुम्ही कळवू शकता. त्या आम्ही स्टोरी कव्हर करायला येऊ तुमच्याकडे. कव्हर करायला. ते पण रात्रीच, दिवसा नाही. आम्ही दिवसा तिथं पोचलो तर सर्व ते रात्रीच
शूट केलं जाईल. आम्ही काहीही घाबरत नाही, आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि आता याच्या पुढचं तुम्हाला रात्री दुसरी व्हिडिओ सस्पेंड आहे, ती खतरनाक आहे आणि ते तुम्हाला सर्व बघायला भेटेल. आमची पण अशी इच्छा आहे का ते दिसायला पाहिजे. जर दिसलं तर तुम्हाला ते याच्यात दिसणार, ते आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय. आम्ही स्टोरी अशा कव्हर करतोय ज्या खऱ्या लोकांना आहेत. रिअल आहेत, खऱ्या आहेत आणि ज्या झालेल्या आहेत. आम्ही असं नाही दाखवत आहे की आम्ही पॉडकास्ट करतोय, स्टुडिओमध्ये बसलोय आणि तुम्हाला दाखवतोय. आम्ही त्या लोकेशनवरती व्हिजिट करतोय. व्हिजिट केल्याच्या नंतर त्या गोष्टी रेकॉर्ड करतोय. जर त्या गोष्टी रेकॉर्ड करताना काही रेकॉर्ड झालं तर दॅट विल वेल अँड गुड फॉर आमच्यासाठी. तर ते आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. आणि तुम्ही वॉच करा आमचं चॅनल रात्रीचा प्रवास. रात्रीचा प्रवास हा फक्त रात्रीचेच आम्ही व्हिडिओ काढतोय. तर तुम्ही आमच्याबरोबर स्टेट येऊन राहा आणि सगळ्या व्हिडिओंना नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा की तुम्हाला खरंच गोष्टी आवडत आहेत की नाही आवडत. ठीक आहे, धन्यवाद. दोघांना सेंटरला घे आणि कव्हर कर. दोन्ही साईडने बरोबर गॅप ठेव. पाहिजे तर हलव, तुला कॅमेरा हलवायचा. मित्रांनो, भादावणे गावामध्ये आलो आहे. मगाशी तुम्हाला जी स्टोरी दाखवलेली ती कव्हर करायला आलो आहे. तो जो बंगला आहे तो कव्हर करायला आलो आहे. ठीक आहे, इथं अंधार आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही चाललो आहे आता आणि ह्या बंगल्याची स्टोरी तुम्हाला सांगणार आहेत काका. मग तुम्हाला कव्हर करतो. मगाशी तुम्हाला जे व्हिडिओमध्ये सांगितलेले, मी डे टाईममध्ये व्हिडिओ काढलेला ज्या भूत बंगल्याचा, तो बंगला माझ्या पाठीमागे दिसतो आहे. त्याची स्टोरी काय आहे ती काका आता तुम्हाला सांगणार आहेत. आम्ही त्या एक्झॅक्ट प्लेसवर आलेलो आहे आणि त्यानंतर तुम्हाला आम्ही तो बंगल्यावरती लाईट मारून पण दाखवणार आहोत. तर तुम्ही ऐकून घ्या स्टोरी. काका सांगा. हे भादाना फाटा आहे. भादाना फाटावरून इथून समोरच इथे एक बंगला आहे. तो बंगला विकत घेतलेला आहे इथे. पण इथे पहिला अगोदर एक पिढी अगोदरची एकीने इथे गळफास लावून घेतलेला आहे आणि ती इथे गळफास लावून ती दिसते दिसते आजच्या ह्याच्यामध्ये, आताच्या रेकॉर्डमध्ये समजा तिथे आम्हाला खाली तिकडे दिसली तर वेल अँड गुड, तुम्हाला पण ते बघायला भेटेल. तर तिने इथं आत्महत्या केलेली आहे गळफास लावून. ती इथं दिसते. इथे दिसण्याचा इथं इथे विठ्ठल सोनवणे पण आहे, त्याचा बंगला आहे इकडे पुढे, त्याला पण ती दिसलेली आहे. आणि आत्ता आम्ही जिथे जाणार आहे, कारण ती इथून जी फिरते ती एकटी नाही, त्यावर मुलगा पण आहे आणि एक पुरुष पण आहे, 3 जण आहेत. ते इथून फिरतात तर सरळ डायरेक्ट नदीकडे पण जातात. नदीच्या इथे तिथे केटी आहे, त्या केटीच्या हिशोबावर तिथे आम्ही जाणार आता रात्रीचे. आणि ते तुम्हाला तिथून जे मी सीन सांगणार आहे त्याच्यात दिसलं तर तुम्हाला व्हेरी गुड, तुम्ही बघू शकता. हे इथून सुरुवात आहे ते तिथपर्यंत आहे. आता आवाज कोणाचा येतोय? आवाज कोणाचा येतोय? आता आवाज जो येतोय तो आवाज तो येतो नाही, तो पाण्यामधला आवाज आहे. इथं बाजूला पाणी जातं. मला लहान मुलाचा आवाज आला कोणाचा? अच्छा, तो लहान मुलाचा आवाज जो येतोय. काका आवाज कसला येतोय? इथे आवाज येतो तो लहान मुलाचा रडण्याचा आवाज येतोय. आणि तो रडण्याचा आवाज आहे तो इकडनं ह्या साईडने येतोय झाडी. मित्रांनो, तुम्हाला तिथे सांगितलं त्या 3 जण आहेत तिथे. एक पुरुष आहे, एक लहान मुलगा आहे आणि एक बाई आहे. आता इथं खूप पाणी आहे, भरपूर पाणी आहे इकडे. बघा तुम्ही, फुल झालेलं पाणी आहे. हा ब्रिज आहे, ह्याला केटी बोलतात. तिकडे पाणी जातोय, त्या पुढे पाणी जातोय. ह्या केटीवरती ती बाई बसते आणि ती बसली का तिचे पाय पाण्यामध्ये असतात, ती वर बसते. पोराला जे बोलतात ना अंगाई घालतात, ती पण गाते, चांगले गाणे घेते. तो पुरुष पण असतो तिच्या जोडला. तो पुरुष त्या साईडला असतो, तिकडे एकदम त्या साईडला, तो तिकडे साईडला असतो आणि हाही इथं बसणार. ही तुम्हाला हकीकतच तुम्हाला गोष्ट सांगतोय, रिअल आहे. आता तिथपर्यंत जाऊ शकत नाही, तर आम्ही तिथपर्यंत गेलो असतो. पण हा पाणी इथं फुल पाणी चाललं आहे, पाऊस भरपूर झाला आहे. ही बाई दिसते, गाणे बोलते, लहान मुलाचे गाणे बोलते. आता मगाशी आम्हाला तिथे एक आवाज आला, तो तिचाच मुलगा आहे. तो मुलगा तिच्याबरोबर असतो. दिसला तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर आम्ही त्याला प्रयत्न करतोय, कुठे तो दिसतोय का, कुठल्या झाडाखाली, इथे तिथे दिसला की आम्ही तुम्हाला दाखवतो काही करून. आणि ती बाई इथे असते म्हणजे असतेच. ह्या ठिकाणी रात्रीचे कोणीही
मासे मारायला येत नाही, चिंबोऱ्या पकडायला येत नाही, कशालाच येत नाही. सर्व जो तो आपापल्या घरामध्ये, इथे कोणाचाही काही चालत नाही. झपाटली अगं आवाज कोणाचा येतोय झाडाकडून? झाडाकडून आवाज जो येतोय त्यासाठी मी बॅटरी तिथे दिले. ही इथे बॅटरी बघा, इथे बॅटरी आहे. इथे आवाज येतोय, आवाज येतोय. हा आवाज तिथे एक सफेद सफेद दिसतोय, तरी आम्ही ते काढायचा प्रयत्न करणार. बघतो काय ते काय आहे ते, आणि ते तुम्हाला कमेंट करतो. हे इथपर्यंत पाणी येऊन गेलेलं आहे वर झाडावरती. हा पाणी गेलेलं आहे, हे झाड आहेत. तुम्हाला पुढे तुम्हाला सांगतो, चला पुढे, कारण इकडे पाणी जास्त असल्यामुळे थांबू शकत नाही. अरे तिकडे कोणतरी आहे, तिकडे कोणतरी आहे तिकडे. फोटो काढ येईल बघ, फोटोमध्ये येईल, फोटोमध्ये येईल बघ. हा बघ इकडे इथे बघ, फोटोमध्ये येईल बघ, येईल. काढ फोटो काढ. स्टार्ट. आम्ही तुम्हाला बोललो होतो तिथं आवाज येतो म्हणून. तर आवाज चांगला आम्हाला ऐकायला भेटलं आहे, आणि ते आहे लहान मुलांचा आवाज. तो मुलगा कोण आहे काय आहे ते आम्ही आता असं जाऊन तुम्हाला ते फोटो काढायला गेलो तुम्हाला भेटणार नाही आहे. ते त्याची आम्ही कॉपी काढतो आहे. आम्ही तिथं जातो आहे ते चोरून, आणि ते चोरून फोटो काढतो आहे. दिसला तर खूप चांगलं, तुमचं लक. बघतो आहे का, ही इथे ह्या साईडला इथं आहे बघा, ह्या साईडला इकडे आहे, ह्या साईडला. ह्याच्यामध्ये आवाज तिकडनंच येतो आहे आम्हाला. आता आम्ही तिकडे चाललो आहे, आणि ह्या इथे सर्व वाघाबिगाचा पण प्रॉब्लेम आहे. वाघ येतो इकडे, इथून वाघ फिरत असतो इकडे ह्या साईडला. थोडी भीती आहे, तरीसुद्धा आम्ही लोक इथं व्हिडिओ शूट करायला आलेलो आहे. नदी पण आहे जवळपास, तुम्हाला दाखवलं आहे. ते आता आम्ही थोड्या वेळ तिथं जाऊन गपचूप आम्ही तिथे फोटो काढायचा प्रयत्न करतो आहे. त्या जर आलं तर तुमचं नशीब चांगलं आहे. आम्हाला तुम्ही धोकादायक आहे, एकट्याने इकडे फिरायला येऊ नका. आणि जर आला तर एक 10 जण जर मिळून या. आता आम्ही इथं जास्त लोक नाहीत, कमी लोक आहेत. आम्ही लोक 2-3 जण आम्ही लोक. तर त्याप्रमाणे तुम्ही हे सर्व बघून घ्या. रात्रीच्या पारामध्ये जो व्हिडिओ आम्ही काढला आहे, आणि जे आम्ही आता काढला आहे फोटो, तो पण आता आम्ही पिकअप करतो, तुम्हाला सांगतो काय ते.